नमस्कार, मी अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं अमित पांडे या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे उद्या मार्केट कुठे ओपन होऊ शकते. तर सगळ्यात आधी आपण SGX निफ्टी बघूया. आज 14 एप्रिलच्या दिवशी मार्केटला सुट्टी होती आणि 14 एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 350 पॉईंट निफ्टी SGX निफ्टी सध्या वरती दाखवत आहे आणि आपलं मार्केट जे आहे ते 23,818 ला बंद झालं होतं. 23,800 पासून आपण जर 350 पॉईंट वरती आपण मार्केटला पकडलं तर अराउंड 24,200 च्या जवळपास जे आहे ते मार्केट ओपन होऊ शकते. तर 24,200 च्या जवळपास जे आहे ते मार्केट ओपन होऊ शकते. मी एक्सपेक्ट नाही करते की 350 पॉईंट वरती ओपन होईल मार्केट, बट येस, मी एक्सपेक्ट करताय अराउंड 24,100 आणि 24,080 हा मार्केटमध्ये एक रेझिस्टन्सचा काम करेल. तर इथे कुठेतरी मार्केट ओपन होऊ शकते. आणि इथे मार्केट ओपन झाल्याच्या नंतर काय करायचं आहे? आय होप तुम्ही समजा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओजला रेग्युलरली फॉलो करा. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं तर सपोर्ट आहे इथे, जे आहे ते चांगला सपोर्ट दिसत आहे. आणि येस, डिमांड झोन आहे ते इथून एक रिव्हर्सल येऊ शकते. मार्केट गॅप डाऊन ओपन झालं 23,550 23,600 इथूनच एक रिव्हर्सल आलं आणि मार्केट जे आहे ते अराउंड 23,900 पर्यंत गेलं आणि 23,800 च्या जवळपास येऊन क्लोज झालेला आहे. आता मार्केटमध्ये गॅप अप ओपनिंग होत आहे. तर सध्या आपण डेली टाइम फ्रेमवर पण बघून घेऊया की गॅप अप ओपनिंग जर झालं तर कुठे मार्केटमध्ये एक अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला ट्रेड करण्याची आणि कसं आपला प्लॅन असायला पाहिजे उद्यासाठी. सगळ्यात आधी सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल आहे 24,080 पासून 24,100 पर्यंत. ठीक आहे. तर 24,100 पर्यंत जर गॅप अप ओपनिंग होत आहे तर तो सेल ऑन राईजची अपॉर्च्युनिटी असेल. 24,100 जो आहे तो एक लेवल आहे इंट्राडे मध्ये, जिथून की नाही तुम्हाला थोडंफार सप्लाय बघायला मिळू शकते आणि 24,100 च्या जवळपास ओपन झाला आणि तिथून जरी वर गेला तरी अराउंड 24,200 इथपर्यंत गेल्यावर मार्केटमध्ये जे आहे एक रेजिस्टन्स असणार आहे. तर गॅप अप ओपन झाला तर त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट सेल नाही करायचा आहे. गॅप अप ओपन झाला 24,100 च्या वर ट्रेड करत आहे. 24,080 24,100 याच्यावरती ट्रेड करत आहे मार्केट आणि त्याच्यानंतर जर मार्केटमध्ये एक सेल ऑफ जर येत असेल तर 24,100 ब्रेक झाल्याच्या नंतर आपल्याला अपॉर्च्युनिटी शोधायची आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला अपॉर्च्युनिटी कुठे शोधायची आहे? 24,100 इथे बघू शकता तुम्ही 24,080 ते 100 हा लेवल आहे. त्याच्यावरती एक लेवल आहे 24,140. तर उद्या मार्केट ओपन झालं 24,140 पर्यंत मार्केट गेलं. तिथून मार्केट रिटेस्ट करत असेल, मार्केट खाली येत असेल आणि 24,100 ब्रेक करेल तर त्या केसमध्ये आपल्याकडे एक सेलिंग अपॉर्च्युनिटी, सेल ऑन राईजचा ट्रेड मिळेल. दुसरं काय होऊ शकते? दुसरं की इतका मोठा गॅप अपच होणार नाही. गॅप अप होईल 200 पॉइंट 24,000 पर्यंत गॅप अप होईल किंवा 24,050 पर्यंत गॅप अप होईल. तर जिथे पण गॅप अप होत आहे लक्षात ठेवा 24,080 इज अ रेजिस्टन्स. तर 24,080 ते 24,100 च्या जवळपास मार्केट ओपन झालं तर तिथे सेल ऑन राईज चीच स्ट्रॅटेजी प्लॅन करणार, बाय ऑन डीप प्लॅन करणार नाही. जर आपल्याला बाय ऑन डीप प्लॅन करायचा असेल तर गॅप अप ओपन झाल्याच्या नंतर सेलिंग यायला पाहिजे. सेलिंग आली 23,900 पर्यंत समजा आपल्याला लेवल मिळाला की मार्केट ओपन झालं 23,900 ते 23,950 ही रेंज समजा आपल्याला मिळत असेल तर या रेंजमध्ये आल्याच्या नंतर आपण बाईंग प्लॅन करणार. लक्षात घ्या, डायरेक्ट गॅप अप ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला जे आहे सेल ऑन राईजची अपॉर्च्युनिटी शोधायची आहे आणि 24,080 च्या जवळपास सेल ऑन राईजची अपॉर्च्युनिटी जरी मिस झाली, तिथे मार्केट ओपन झालं, तिथून खाली येणं चालू झालं, तर तिथे उघडल्याच्या नंतर जेव्हा 23,950 ते 23,900 च्या रेंजमध्ये येईल, तिथून वापस जेव्हा बाउन्स बॅक करेल, एआय इंडिकेटर दाखवेल तुम्हाला की बाय ट्रेड, तिथे बाय अपॉर्च्युनिटी शोधायची आहे. जर मार्केटमध्ये खूप मोठा गॅप अप ओपनिंग झालीच नाही आणि 23,900 ते 950 च्या मधातच असेल, तर मग बाय करायला आपण जास्त घाई करणार नाही. गॅप अप ओपन झाला, त्याच्यानंतर सेल ऑफ आलं, 23,950 ते 900 चा लेवल आला, मग आपण इंटरेस्टेड आहे बाय करण्यामध्ये. डायरेक्ट गॅप अप ओपन झालं 24,050 ते 24,100 च्या मधात आणि तिथे मार्केट सस्टेन नाही केलं आणि तिथून समजा मार्केट खाली येत असेल, त्या केसमध्ये आपण सेल ऑन राईजची अपॉर्च्युनिटी शोधणार आणि आपलं टार्गेट असणार आहे 23,950 पर्यंत. आय होप तुम्हाला लेवल्स जे आहे ते कळले असतील निफ्टीचे. नाऊ लेट्स मूव्ह टू द बिटकॉइन.
बिटकॉइनमध्ये आपण बघूया आणि त्याच्यासोबत गोल्डमध्ये पण आपण बघूया. बिटकॉइन आपण बघू शकतो एक मोठी मूव्हमेंट बिटकॉइनमध्ये झालेली आहे आणि वरती 75,400 हा एक 5 मिनिट टाइम फ्रेमवर हाय बनवलेला आहे बिटकॉइननी. तर या हायला आपण जे आहे ते रिस्पेक्ट करू, बट एक सरळ कॅन्डलमध्ये मूव्हमेंट झालेली आहे. तर आपण अराउंड 75,000 हा राउंड लेवल पकडून चालू. 75,000 च्या खाली जर बिटकॉइन येत असेल तर तिथे आपल्याला एक सेलिंग अपॉर्च्युनिटी बनू शकते. जोपर्यंत 75,000 च्या वरती आहे तोपर्यंत आपल्याला काही करायचं नाही. 75,000 च्या खाली आला, तर आपल्याला जे आहे थोडंफार बिटकॉइन खाली येऊ शकते 74,500 पर्यंत वगैरे. बट बिटकॉइन आता सध्या एक बुलिश मोमेंटम पकडलेला आहे. नवीन फ्रेश मूव्ह तुम्हाला बिटकॉइनमध्ये फ्रेश बाय करायचं असेल, तर 75,400 ब्रेक झाल्याच्या नंतरच बाय करा. 75,000 ते 75,400 याच्या मधात बिटकॉइनमध्ये काहीही नका करू. या रेंजच्या मधात बिटकॉइनमध्ये काही करायचं नाही आहे. 75,400 ब्रेक केला तर एक फ्रेश एंट्री तयार होईल. तिथे तुम्ही एक फ्रेश टार्गेटसाठी प्लॅन करू शकता. आणि आता गोल्ड सुद्धा बघून घेऊया. गोल्डमध्ये आपण बघू शकतो 4773. 4773 चा एक लेवल आपल्याला दिसत आहे. एक्झॅक्ट रेझिस्टन्सच्या जवळ आहे 4780 आणि 4787 पर्यंत हाय लावलेला आहे. रेझिस्टन्सच्या तिथेच ट्रेड करत आहे गोल्ड. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त मेक शुअर करायचं आहे, की गोल्डमध्ये सुद्धा एक बाय ऑन डिपची अपॉर्च्युनिटी आहे. 4740 या लेव्हलच्या जवळपास आलं, तर तिथे एक बायिंग अपॉर्च्युनिटी गोल्डमध्ये बनू शकते. ती बायिंग अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायची आहे 4740 च्या जवळपास. आत्ता इथे एक ब्रेकआउटचा सिनेरिओ आहे. एक तर 4740 च्या जवळपास ट्रेड करणार किंवा 4780 जर ब्रेक झाला, 4780 जर गोल्डनी ब्रेक केलं, तर तिथून तो 5,000 पर्यंतचा पण एक मोठा मूव्ह गोल्डमध्ये येऊ शकतो. तर त्याच्यासाठी रेडी राहा. पोझिशनल आपल्याला एक मोठं टार्गेट मिळू शकते 5,000 पर्यंतचं 4,780 ब्रेक केल्याच्या नंतर. ठीक आहे? तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त जणांसोबत. कमेंट करा तुमचा काय व्ह्यू आहे निफ्टीवर, गोल्डवर आणि तुम्ही उद्या कशाप्रकारे ट्रेड करणार आहे कमेंटमध्ये मेन्शन करा आणि मेक शुअर करा की तुम्ही लाईक आणि शेअर करताय. भेटूया नेक्स्ट अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.